चला मुलांनो, पटापटा हजेरी द्या. चला पिंकी मोरे. यस सर. चिंगी वासमारे. यस सर. पिस्तुल्या झकमारे. यस सर. यस सर. अरे येड जाव्या, तू नाव घेतलं का रे मी? हा मध्ये यस सर म्हणतो. उलटा पायदा झाला का रे तू? हा मोशाची पायदाच झाली. चला पुढं. गोट्या सदा भोंगळे. करे गोट्या, लय माझा वेळ तुला भडव्या. मी काय केलं हो सर? सांगू का तुला आता तू काय केलं ते? हा सरळ आवाज काढता ना वेळ तुला? नक्की तोंडातून आवाज काढला का कोणीकडून काढला आवाज? मला बोलायला नको बरं का तू. मा तोंड लय चांगलं नाही, मग लय चापरा माणूस आहे मी. तुम्ही काय एवढं माय खेकसायला लागलाय? मी तर काय बोललोच नाही. हे बरं तुमची जबरदस्ती आहे. हा तर तुमचा घरचा राग बायकोवरचा माझ्यावर नाही काढायचा बरं का? आत्ताच सांगून ठेवतो तुम्हाला मी. आता माझी सटकली बरं का गोट्या. आई शपथ घेऊन सांगतो, माझ्या नादी नको लागतो आता. नाहीतर तुला असं दारात उभा करील हा आणि अशी मागून कॅप्टरला घालील, डायरेक्ट अंगणात जाऊन पडशील बघ. हा हे बघा मास्तर, जर तुम सटकली असेल ना तर आता माझी बी घसरली. हा माझ्या पण नादी नाही लागायचं. अरे हेडमास्तर आले. चला उभे राहा सगळ्यांनी. असू द्या सर. बसा रे बसा, खाली बसा सगळ्यांनी. अरे बसकून राहिले खाली बसायला टाकल्या. अहो सर, काय काम काढलं तुम्ही? काही काम नाही सर. ही माझी मुलगी आहे डॉली. हा आम्ही शॉपिंगला जाणार आहोत शाळा सुटल्यावर. तोपर्यंत हिला तुमच्या वर्गामध्ये बसू द्या. ओके चालेल सर चालेल. हॅलो सर, मी कुठे बसू? इकडे बसायला हे काय जागा आहे? करे गोट्या, लय माझा कर तुला. तिच्या वाट्याला गेला ना तर तुला कोंबडाच बनवून बघ दिवसभर. हा सॉरी सर. डॉली बेटा, तू त्या पिंकी शेजारी जाऊन बस, तिथे जागा आहे वगैरे कामी. ओके सर, थँक्यू. चल बेटा, मी जातो आता. हा वाकडे सर, तुम्ही 5 मिनिटं माझ्या कॅबिन मध्ये या. आलोच रे मी 5 मिनिटात. गडबड गोंधळ करू नका. जर का मला आवाज आला तर बघा मग माझ्याशी गाठ आहे. का रे पिस्तुल्या, ही हेडमास्टरची पोरगी आहे काय रे? हा काय भारी दिसती रावती. ते हेडमास्टरचं तोंड राव रानडुकरा सारखं आहे. त्याची पोरगी बघणार राव किती भारी दिसते. आता ह्या हेडमास्टरला मी माझा इंगा दाखवतो बघ. त्याची पोरगी आता आली शाळेत, हिलाच पटवतो बघ आता मी. प्रेम माकड तोंडाचे गोट्या, तो थोबाड पाहिला का आरशात? भोपळेवाणी. आणि ती बघ कशी लाल टमाट्यावाणी दिसते. ते काय का असाना, तू फक्त गंमत बघ आता मी काय करतो ते. अय पक्या, चल तू इकडे बस. चल मध्ये, मला तिकडे कडेला बसू दे. अय पिंकी इकडे बघ. पिंकी इकडे बघ. बोल डुकरा. ती हेडमास्टरची पोरगी ना, त्या शेजारी बसली ती. हा आपलं बघ ना तिथं काय जुळतंय का? तुला दुसरी काय काम नाहीत कर रान डुकरा? पोरगी बघितली की वळ झालं सुरू लगे तुझं. जास्त नको बोले भोगल्या तोंडाचे. त्या बापाला सांगा बरं का मी तुझा ह्या पाक्याचा लपड आहे म्हणून. बरं सांग काय करू शकते मी तुझ्यासाठी? आता कशी आले लगेच जागेवर? हा लाथो के भूत बातों से नहीं मानते. तू काहीच करू नको आता, मीच करतो आता काय करायचं ते. हाय आय एम गोट्या. हाय आय एम डॉली. वाव गोट्या डॉली गोट्या. काय दिसते राव ही. हिला आता पटवतोच मी. एकदा का ही पटली की हेडमास्टरची सगळी प्रॉपर्टी आपलीच आहे मग. तू पण ह्याच शाळेत शिकत आहेस का? नाही मी इंग्लिश मीडियमला आहे. मला आणि पप्पांना शॉपिंगला जायचं आहे म्हणून मी आली आहे. हो ओके. ए डॉली, तू ह्याच्या नादी लागू नको बर का. हा लय चाभरा पोरगा है. ए पिंकी, तू उनके बीच में मत बोल, नहीं तो वो तेरे बाप को हमारे दोनों के बारे में बता देगा. उनका जो चल रहा है वो चलने दे. हे बघ डॉली, मी तुझ्या पप्पाचा सगळ्यात आवडता विद्यार्थी आहे.
एकदम आपल्या मुलासारखी वागणूक देतात बघ ते आपल्याला. अरे पक्या, हा तर लयच मोठ्या मोठ्या बाता मारू लागला रे. अच्छा, तर तू माझ्या पप्पांचा आवडता विद्यार्थी आहेस का? येस येस, कारण ह्या अख्ख्या वर्गात मी सगळ्यात हुशार विद्यार्थी आहे. माझ्या इतकं हुशार अख्ख्या वर्गात कोण नाही. हे सगळे येडे गाबाडे इथं बसलेत ते. अच्छा, तर मग गोट्या, तुला लास्ट इयरला किती पर्सेंटेज पडले होते सांग ते पण डॉलीला. त्यात त्यात काय सांगायचं तेव्हा, तिच्या पप्पाला ते माहिती की. वाव गोट्या, तू तर खूपच हुशार विद्यार्थी आहे. मग मला आहे ना IAS अधिकारी व्हायचं, IAS अधिकारी. त्यामुळे मी आहे ना रात्रंदिवस अभ्यास करत असतो बघ, रात्रंदिवस. वाव, IAS ऑफिसर, नाईस नाईस. मला पण IAS ऑफिसर खूप आवडतात. वाव, येते वाटतं लाईनीवर, येते वाटतं. हा, अजून थोड्या बाता मारतो म्हणजे ना सगळं ओके होईल. मी सकाळी लवकर उठून जॉगिंगला जातो आणि संध्याकाळी जिमला पण जातो. लोकांना 6 पॅक असतात, मला 8 पॅक आहेत, 8 पॅक. वाव, मला पण असे हुशार आणि मेहनती लोक खूप आवडतात. मेहनती? अरे लय मेहनती आहे मी. 24 तासापैकी 16 तास तर मी अभ्यासच करत असतो. ऐक नाही डॉली, तुला एक गोष्ट बोलू का मी? एक गोष्ट बोलू? हो हो, बोल ना. नको नको बाबा, तुला राग येईल. अरे बोल ना, तू माझ्या संग बिंदास बोलू शकतोस, मला नाही राग येणार. नको नको, जाऊन दे, उगाच तुला राग येईल. अरे बोल ना, नाही राग येणार. बघ हा, नक्की ना? हो हो नक्की. बोल तू. तू आहे ना खूप छान दिसतेस. हो थँक्यू. तुझा स्वभाव पण खूप छान आहे. हो, अरे गोट्या, तुझा पण स्वभाव खूप छान आहे. मन मिळावं आहेस तू. जमतय जमतय वाटतं आहे ना? अजून थोडं कौतुक करतो. तू कशी दिसतीस माहितीये का? कशी? जस्ट लुकिंग लाईक अ वाव. हो हो, रिअली? येस येस बेटा. सॉरी सॉरी, मी तुला बेटा म्हंटलो. ओके ओके डिअर. आई शपथ, डायरेक्ट डिअर. मग आता तू गेल्यावर आपली परत कधी भेट होईल? प्लीज मला तुझा फोन नंबर दे ना. नंबर? अरे पण माझे पप्पा खूप डेंजर आहेत. प्लीज प्लीज डॉली, दे ना नंबर. ओके ओके ठीक आहे गोट्या, घे माझा नंबर. 61 61 62 62 आणि 63. ओके ओके थँक्यू. पण ऐक, रात्रीचा कॉल नको करत जाऊ, फक्त मेसेज करत जा. ओके ओके. आणि तसंही कॉल करायच्या अगोदर मी कायम मिस कॉल करत जाईल, कारण कधी कधी माझ्या मोबाईल मध्ये बॅलन्स नसतो. ओके डिअर. बरं चल, ठीक आहे, आता मी निघते. आपण संध्याकाळी मेसेजवर बोलू. बरं ऐक ना, 1 मिनिट. बोल ना, काय म्हणतोस? उद्या फ्री आहेस का तू? हो हो, उद्या मी फ्री आहे. मग उद्या भेटू आपण, चालेल ना तुला? बर बर चालेल. मी संध्याकाळी तुला कॅफेचा ऍड्रेस सेंड करते, मग तिथे ये तू उद्या. ओके चल, आता मी जाते. भेटू उद्या आपण. बाय बाय बाय, सी यू. पाहिलं का पिस्तुल्या, कसा आहे आपला झटका? हा, लय डेंजर माणूस आहे आपण.